नमस्कार. छावा महाराष्ट्राचा न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. पाहत रहा छावा महाराष्ट्राचा न्यूज. इतिहासात काही लढाया अशा असतात जिथे तलवारी नसतात, पण लाखो लोकांच्या डोळ्यात एकच प्रश्न असतो, आमच्या मुलांचं भविष्य काय. ही गोष्ट आहे मराठा आरक्षणाच्या लढ्याची आणि त्या लढ्याला आवाज देणाऱ्या एका योद्ध्याची. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील. महाराष्ट्रातील अनेक मराठा कुटुंब आजही शेतीवर जगतात. पाऊस असेल तर पीक, नसेल तर कर्ज. मुलांना शिकवण्यासाठी आई वडील आयुष्यभर झटतात, पण शिक्षणानंतरही नोकरीची हमी नसते. आणि याच प्रश्नातून उभी राहिली मराठा आरक्षणाची मागणी. अंतरवाली सराटीपासून सुरू झालेला आवाज आज लाखो लोकांच्या मनात घुमतोय. कालही रखरखत्या उन्हात शरीर थकत असतानाही मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले. कारण काही लढाया स्वतःसाठी नसतात, त्या असतात त्या आईसाठी जी मुलांच्या भविष्याची वाट बघत असते, त्या वडिलांसाठी जे मुलांच्या स्वप्नासाठी स्वतःचं आयुष्य खर्च करतात, आणि त्या तरुणांसाठी जे अजूनही एका संधीची वाट पाहत असतात. आज मतभेद असतील, समर्थन आणि विरोधही असेल, पण एकच गोष्ट नाकारता येणार नाही की एका सामान्य माणसाने मराठा समाजाच्या वेदना संपूर्ण देशापर्यंत पोहोचवल्या. कारण लाखो लोकांच्या डोळ्यात एक स्वप्न असताना त्या स्वप्नासाठी उभा राहणारा माणूस कधी सामान्य राहत नाही. ही फक्त आरक्षणाची लढाई नाही, ही लाखो कुटुंबाच्या भविष्याची लढाई आहे. त्यामुळेच संघर्ष अजून संपलेला नाही, लढा अजूनही सुरूच आहे. उधळीन जीव तुझ्या पायी रमानसा, उधळीन जीव तुझ्या पायी, उधळीन जीव तुझ्या पायी रमानसा.